एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। सगळ्यात आधी मी कल्पिता राणे तुमच्या सगळ्यांचं माझ्या या यूट्यूब चॅनलवर म्हणजेच सखी डायरीजवर मनापासून स्वागत करते। जसं मी तुमच्यासोबत शेअर केलंच होतं की आमची पेनी जी आहे ती आई झालेली आहे आणि आई होण्यापासून ते आई झाल्यानंतरची जी काही तिची जर्नी आहे म्हणजे प्रेग्नन्सीची जर्नी, त्यानंतर आई झाल्यानंतरच तिच्यामध्ये काही बदल होते, ती कुठले प्रॉब्लेम्स किंवा कुठले हॅपीनेस फेस करत होती, हे सगळं तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे। तर आज मी घेऊन आलेली आहे तिच्या प्रेग्नन्सीची जर्नी। ही जर्नी कशी होती हे मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे, पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आहात आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील। एप्रिल 2024 मध्ये आम्ही पेनीच्या प्रेग्नन्सीचा चान्स घेतला आणि लकीली पेनीला प्रेग्नन्सी राहिली। आता इथे एक गोष्ट होणार आहे, म्हणजे बऱ्याच जणांचे आता मला कमेंट्स येणार आहेत की तुम्ही तुमच्या हाऊस मौसाठी ती ब्रीडिंग केलीत का, तुम्ही पिल्लं विकण्यासाठी ब्रीडिंग केलीत का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला आता या व्हिडिओमध्ये द्यायची इच्छा नाहीये। तिला ब्रीडिंग का केली किंवा तिला पिल्लं हवी होती की नाही, ह्या सगळ्याची व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे। ही व्हिडिओ मात्र पेनीच्या प्रेग्नन्सीची जर्नीची आहे, त्यामुळे फक्त आणि फक्त पेनीची प्रेग्नन्सीची जर्नी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि त्यात घडलेले बदल, तिला काय वाटत होतं काय नाही, कसं तिच्यासाठी एन्व्हायरमेंट चेंजेस जे होते, तिची बॉडी चेंजेस होती, ती डिफिकल्ट होती की इझी होती, हे आपण पाहणार आहोत। जसं मी आधी म्हटलं, एप्रिल 2024 ला पेनी आई होण्यासाठी रेडी होती आणि आम्ही हा चान्स घेतला बिकॉज जसं मी लास्ट व्हिडिओमध्ये पण म्हटलंय आणि बऱ्याचदा आधीही उल्लेख केला आहे की मला ॲनिमल कम्युनिकेशन येतं, तर त्याद्वारे मला कळलं होतं की तिला आई व्हायची इच्छा आहे, तर तिची ही इच्छा न मारता पूर्ण करायचं आम्ही ठरवलं होतं आणि त्यानंतर आम्ही हा डिसिजन घेतला की आपण पेनीला ब्रीड करायचं। त्यानंतर पेनी लकीली प्रेग्नंट राहिली आणि त्यानंतरचा तिचा हा प्रवास कसा आहे तो आपण पाहणार आहोत। चला तर वेळ न घालवता पेनीचा हा जो प्रवास आहे तो आपण पाहूयात। पूर्ण प्रवास जरी शक्य नसला तरी 4 महिन्यांपैकी जितकं मला शक्य होतं तितकं मी शूट करून ठेवलं होतं आणि आज तुम्हा सगळ्यांसोबत ते शेअर करत आहे। एप्रिल 2024 ला जेव्हा मला कळलं की पेनीची प्रेग्नन्सी कन्फर्म होणार, त्यानंतर तिच्या बॉडीमध्ये बरेचसे चेंजेस यायला लागले, खाण्यापिण्यामध्ये बदल करावा लागला। ज्या गोष्टी तिला प्रचंड आवडीच्या होत्या त्या गोष्टी तिला खाण्यास बंदी आली, कारण त्याने तिच्या बाळाला हार्म होतं आणि या सगळ्या गोष्टी आई होण्यासाठी तिने एक्सेप्ट केल्या। सगळ्या खाण्यापिण्याचे चेंजेस, त्यानंतर दिवसभर मी आणि आई घरी नसायचो कारण आम्ही शॉपवर जातो। संध्याकाळी आल्यानंतर टेलिपॅथिक कम्युनिकेशन थ्रू ती सगळ्या गोष्टी मला सांगायची, तिला काय हवंय काय नकोय। रात्रीचा जो माझा वेळ होता तो कम्प्लिटली तिच्यासाठी होता आणि तीही अगदी न चुकता तो वेळ माझ्याकडनं घ्यायची। जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय, तिला जे काही असे लाड करून हवे होते ते सगळे तिने करून घेतले। या सगळ्या गोष्टी ॲनिमल कम्युनिकेशन मुळे माझ्यासाठी जास्त सोप्या गेल्या, खूप बेटरली मला तिला समजून घेता आलं, तिला एक्झॅक्टली काय म्हणायचंय हे ॲनिमल कम्युनिकेशन मुळे मला शक्य झालं आणि त्यामुळे तिच्या त्या सगळ्या इच्छा फुलफिल करण्यात मला खूप मदत झाली। संध्याकाळी घरी आल्यानंतर तिला असायचं की तिचा संपूर्ण वेळ जो आहे तो तिला माझ्यासोबत स्पेंड करायचा असायचा, तिला माझ्याशी खूप गप्पा मारायला आवडायच्या। तिचं म्हणणं असं होतं की संध्याकाळचा जो वेळ आहे तो कम्प्लिटली तिला द्यायचा, कारण दिवसभरात आम्ही घरी नसायचो आणि जसं बायकांना प्रेग्नन्सी मध्ये अंग दुखतं, कंबर दुखतं, त्याच पद्धतीने या पेट्सना सुद्धा त्रास होतो। तर इथे पेनी जो आहे तो माझ्याकडनं असा हलका बॅक मसाज करून घ्यायची, जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय। तिला जेव्हा जेव्हा वाटायचं की तिची बॅक दुखते त्यावेळेला ती अशी येऊन समोर माझ्या पुढ्यात बसायची आणि तिची इच्छा असायची की मी तिला एक हलका अशा पद्धतीने मसाज देऊ जो तिला बेटर फील करायला मदत करायचा। हे कार्य कम्प्लीट तिच्या प्रेग्नन्सीचे 2 महिने कंटिन्यूड होतं। रोजचं तिचं काम होतं की तिला जेव्हा पण वाटायचं की तिला मसाज हवाय ती येऊन अशाच पद्धतीने माझ्या पुढ्यात बसून राहायची।
आता प्रेग्नन्सी मध्ये कधी कधी असं व्हायचं की तिला रात्रीचं जसं तिची प्रेग्नन्सीचे दिवस वाढत गेले, जसं तिचं पोट जे आहे ते बाहेर येऊ लागलं, तिच्यासाठी गोष्टी थोड्या डिफिकल्ट होत गेल्या. कारण तुम्ही बघताय ही जी फ्रेंच बुलडॉगची ब्रीड आहे, ह्यांची बॉडी जी आहे ती खूप कंपोस्ट अशी आहे. खूप शॉर्ट असल्यामुळे बऱ्याचदा ही प्रेग्नन्सी या ब्रीड्सना हेवी जाते. तर पेनीच्या बाबतीत असं होतं की जेव्हा पण तिला अनइझी वाटतं, तिला एक पॉझिटिव्ह एनर्जी हवी असायची आणि ती पॉझिटिव्ह एनर्जी एकतर आपल्या टचनी तिला मिळायची. आणि दुसरी गोष्ट की या संपूर्ण प्रेग्नन्सीच्या प्रवासामध्ये जर तिला एक पॉझिटिव्ह एनर्जी सांगितली तर ती म्हणजे स्वामी. कारण स्वामींचे जप, स्वामींचं गाणं ऐकल्यावरती तिला खूप जास्त कम्फर्ट झोन मिळायचा. ती खूप अशी चलबिचल झाली किंवा तिला खूप असं हेवी वाटलं की ती स्वामींचं गाणं ऐकल्यानंतरच शांत व्हायची. आणि तिचा हा रुटीन झाला होता. एकतर म्हणजे रोज रात्री असं डिस्कम्फर्ट झाल्यावर कम्फर्ट झोन साठी माझ्याकडे येणं, आणि मी कितीही थकलेली का नसू दे, मला रोज तिला थोड्या वेळ तरी खाली फिरायला घेऊन जायला लागायचं. तर आम्ही रोज संध्याकाळी आल्यानंतर अशीच फिरायचो आणि साधारण 5 ते 10 मिनिटासाठी तरी तिला फिरवलं की तिला खूप रिलॅक्स वाटायचं. तर झालं होतं असं की या संपूर्ण प्रेग्नन्सी मध्ये गरमीचे दिवस होते खूप, आणि यावर्षी खूप जास्त गरमी असल्यामुळे तिला ती गरमी सहन होईनाशी झाली होती. त्यात ती प्रेग्नंट असल्यामुळे तर तिला जास्तच त्रास होत होता. त्यामुळे तिची फरमाईश असायची ती म्हणजे थंडगार आईस्क्रीम्सची. आणि आमचा दादा सुद्धा अगदी न चुकता आठवणीने तिला आईस्क्रीम दर 1 दिवसानंतर घेऊनच यायचा, आणि तीही तितक्याच आतुरतेने आईस्क्रीमची त्याची वाट बघायची की तो येणार आणि माझ्यासाठी आईस्क्रीम घेऊन येणार. यंदाची गरमी इतकी होती की त्याच वेळेला नेमकी ती प्रेग्नंट होती आणि तिला ती सहन होईनाशी झाली होती. सो त्या गरमीला तोड म्हणून तिला आईस्क्रीम खूप लागायचे त्या वेळेला, आणि असंही तिचं आईस्क्रीम खूप फेवरेट आहे. तर तिने बरेच फ्लेवर्स आणि बरेच टाईपचे आईस्क्रीम या प्रेग्नन्सी मध्ये खाल्लेले आहेत. आईस्क्रीमचे डोहाळे तर तिला इतके लागले होते की विचारता सोय नाही. कारण ती तिचे आईस्क्रीम खाल्ल्यानंतर घरातले जितके मेंबर्स आहेत त्या सगळ्यांच्या आईस्क्रीम मध्ये तिचे शेअर्स असायचे. तर आय डोंट थिंक की त्यावेळेला आम्ही कोणीही फुल आईस्क्रीम कधी खाल्लंय. कारण आम्ही आईस्क्रीमचं एक बाईट घेतलं की ती तिकडे हाजीर असायची, आणि आईस्क्रीमचे डोहाळे असल्यामुळे आम्ही सर्वांनीच तिच्यासोबत त्या पिरियड मध्ये खूप आईस्क्रीम शेअर केलेले आहेत. पाहिजे आईस्क्रीम? तू पाटणं पुढे येऊन बसली, तुला आईस्क्रीम खायचंय? तू तुझं खाल्लं की नाही? मँगो कुल्फी खाल्ली ना तू? आता ही माझी आहे, ही नाही देणार आहे मी तुला, ठीक आहे? इतके पण डोहाळे नको हा आईस्क्रीमचे, ओके? चलो फुटायचं इकडनं आता. ही मम्माची आईस्क्रीम आहे, ओके? आणि ही तुला नाही भेटणार आहे. डोंट यू डेअर टू मेल्ट माय हार्ट, ओके? ही मम्माची आईस्क्रीम आहे, ही मम्माच खाणार आहे. यू आर नॉट गोइंग टू गेट एनी ऑफ अदर आईस्क्रीम्स. तू तुझी खाल्ली आहे ना? खाल्ली आहे की नाही? आय एम गोइंग टू एन्जॉय दिस कुल्फी, नॉट यू. हवी आहे तुला? हवी आहे? तुला हवी आहे कुल्फी? ही कुल्फी हवी आहे तुला? हवी आहे? पूर्ण नाही मिळणार, हा 1 पीस देते तुला, ओके? पूर्ण नाही, तू ऑलरेडी खाल्ली आहे पूर्ण.
पेनीच्या या प्रेग्नन्सीला 1-1.5 महिना झाला. सगळं काही सुरळीत चालू असताना आमच्या लक्षात आलं की तिच्या युरिन मधनं अशा पद्धतीने थोडं थोडं ब्लड पास व्हायला लागलं. आणि एके दिवशी शॉपमधून आल्यानंतर असंच रोजच्या प्रमाणे आम्ही खाली फिरायला गेलो. तेव्हा माझं टेन्शन जास्त वाढलं, कारण जेव्हा तिला युरिन झाली तेव्हा त्यात बऱ्याच प्रमाणात रक्त गेलं आणि घरी आल्यानंतर सुद्धा अशा पद्धतीने तिचं स्टिकी ब्लड बाहेर निघत होतं. त्याचबरोबर तिला टिक्सचा सुद्धा खूप प्रॉब्लेम झाला होता. खूप टिक्स तिला भरले होते आणि ते आम्हाला मॅन्युअलीच काढावे लागत होते, कारण ती प्रेग्नंट होती तर औषधाचा वापर केला नाही. त्याचबरोबर तिला 2-3 दिवसानंतर अशा पद्धतीने ब्लड क्लॉट्स पडायला लागले आणि इथे मात्र आमचं टेन्शन वाढलं होतं, कारण आता आम्हाला असं वाटायला लागलं होतं तर मे बी हे मिसकॅरेज होणार आणि मग त्यानंतर मी कसं काय, या सगळ्या विचारात असताना घरी रिटर्न येताना मला ही रिक्षा भेटली ज्यामध्ये स्वामींची सुंदर अशी मूर्ती आहे. आणि जेव्हा जेव्हा मी खूप जास्त विचारांमध्ये असते, खूप जास्त प्रॉब्लेममध्ये असते, तेव्हा मला हीच ऑटो घरी येताना मिळते आणि ह्यामध्ये स्वामींना बघितल्यानंतर सगळ्या चिंता व्यथा दूर होऊन जातात. सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला आपोआप मिळतात. आणि या ठिकाणी मी स्वामींना सांगितलं, आता जे काय आहे ते सर्व मी तुमच्या हाती सोपवते. माझ्या पेनीला, तिच्या येणाऱ्या बाळाला, दोघांनाही तुमच्या हाती सोपवलेला आहे. आई व्हायची तिची जी इच्छा आहे त्यावर विरजण लागू देऊ नका. तिला सुरक्षित आई व्हायला मदत करा. आणि त्याकरता मी स्वामींच्या स्वाधीन पेनीला आणि तिच्या येणाऱ्या बाळांना करून टाकलं होतं आणि स्वामींना सांगितलं, आता जे होईल ती तुमची इच्छा आणि आता तिची आई व्हायची इच्छा पूर्ण जर कोण करू शकतं तर ते फक्त तुम्ही आहात. त्यामुळे आता मी तिला तुमच्याकडे सोपवलेले आहे. आता मला चिंता करायची गरज नाही तिची. असं म्हणून मी सगळ्या गोष्टी स्वामींच्या हाती केल्या आणि मला विश्वास होता की स्वामी मला कधीही टाकणार नाही. ते माझ्या प्रत्येक गोष्टीत माझी साथ नेहमीच देत आलेले आहेत आणि आताही देतील. असं म्हणून आम्ही पेनीच्या प्रेग्नन्सीला कंटिन्युटी ठेवली आणि पेनी जेव्हा केव्हा डिस्कम्फर्ट फील करायची तेव्हा तेव्हा तिला स्वामींचं गाणं किंवा मग तारक मंत्र ऐकवायला मी सुरुवात केली होती. याचबरोबर तिच्या बाळांना सुरक्षा कवच म्हणून गणेश गर्भस्तोत्र सुद्धा म्हणायला सुरुवात केली होती आणि ऐकवायला सुद्धा सुरू केलं होतं. एखाद्या वेळेस वेळ नसला तर तिला जप आणि मंत्र लावून तिला ऐकवायचे, गाणी लावून तिला ऐकून दाखवायचे. त्याचबरोबर हनुमान चालिसेचं सुद्धा तिने पठण ऐकलेलं आहे आणि अशाच पद्धतीने एक पॉझिटिव्ह एनर्जी तिच्या आणि तिच्या बाळांच्या भोवती आम्ही क्रिएट केली होती आणि तिलाही या गोष्टीची सवय झाली. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता जसं आपण स्वामींचा जप म्हणतोय तसं ती एका कम्फर्ट झोनला जाते आणि खूप छान तिला झोप लागायची जप ऐकल्यानंतर. आणि हे आमचं आता डेली रुटीन झालं होतं. आणि जेव्हा जेव्हा तिला रात्री झोपायला डिस्कम्फर्ट फील व्हायचं तेव्हा तेव्हा ती आमच्याकडे येऊन अशाच पद्धतीने एकतर स्वामींची गाणं आणि जप ऐकवायला लावायची किंवा मग ते बोलून दाखवायला लावायची. माझी आई अक्कलकोटे भिऊ नका ती आहे पाठी. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. असं बघायला गेलं तर जुलै महिन्यामध्ये 9-10 तारखेनंतरच तिची डिलिव्हरी होती.
पण तिला प्रीमॅच्युअर बेबीज झाले आणि तुम्ही बघू शकतात की ही फ्रेंच बुलडॉग जी आहे तिला कन्फ्युजन होतं की नक्की काय होणार आहे. तो ती 2-3 दिवस आधीपासूनच मला ती जेव्हा मी दुकानात जायला निघायची तेव्हा ती मला अडवायची की नको जाऊ, मला काय झालं तर तू इथे हवी, असं तिचं म्हणणं असायचं. आणि रोज रात्री तिचं जेव्हा जेव्हा डिस्कम्फर्ट वाढायचं तेव्हा ती येऊन अशा पद्धतीने माझ्याकडे बसून राहायची, मला गाणं किंवा जप म्हणायला लावायची. सो आता हा आमचा डेलीचाच रुटीन झाला होता. जेव्हा जेव्हा तिला डिस्कम्फर्ट वाटायचं तेव्हा अशाच पद्धतीने ती आमच्या जवळ येऊन बसायची. असं करता करता तिचे प्रेग्नन्सीचे महिने भरले आणि एके दिवशी 3 जून 2024 रोजी जेव्हा आम्ही जायला निघालो तेव्हा तिचं म्हणणं असं होतं की आज प्लीज जाऊ नको, मला कसं तरी होतंय आणि मला असं वाटतं की मला बाळ होणार. सो ती खूप डिस्टर्ब होती, बट आम्ही तिच्या पोटावरनं हात फिरवलं आणि सांगितलं की तू काळजी घे स्वतःची आणि आम्ही लवकरच येतोय, आम्ही खूप उशीर करणार नाही, आम्ही लवकर येणार तुझ्यासाठी आज कामावरून, त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको, सगळं व्यवस्थित होईल, स्वामी आहेत, तू घाबरू नकोस. आणि त्याच दिवशी रात्री मी जेव्हा घरी आले तेव्हा पाहिलं की जेव्हा मी तिला स्वामींचं जप ऐकवत होती तेव्हा आतून बाळाचे रिॲक्शन्स सुद्धा पाहायला मिळत होते. बाळसुद्धा हातपाय हलवून त्याचा प्रेझेन्स जो आहे तो आपल्याला दाखवून देत होता. तर तुम्ही ते स्लाइटली मूवमेंट्स पाहू शकता, हातपाय अगदी बाळाचे हलत होते. बऱ्याचदा क्लिअर मूवमेंट्स दिसायचे, त्यांचे पंजे जे आहे ते तिच्या पोटावर असे फिरायचे, पण मला बऱ्याचदा शूट करायला मिळालं नव्हतं. सो इथे मी तो मूवमेंटसुद्धा कॅप्चर करायचा प्रयत्न केला होता. स्लाइड मूवमेंट्स आपल्याला यामध्ये दिसून येतात आणि या स्टेजला पेनीला उठणं, बसणं, झोपणं सगळंच अवघड जात होतं. तिला प्रॉपर बसताही यायचं नाही आणि तुम्ही पाहू शकतात कधी अशी तर कधी तशी अशी कूस बदलत बिचारी बसायची. म्हणूनच मी म्हणते आई होणं सोपं नाही. आणि मग ती आई प्राणी असो, पक्षी असो किंवा मग एखादी बाई असो, त्रास प्रत्येक आईला सारखाच होतो. आणि अशाच पद्धतीने रोज स्वामींचे जप, स्वामींची गाणी, गणेश गर्भस्तोत्र, त्याच्यानंतर हनुमान चालीसासारख्या विविध देवांचे गाणी ऐकून एक दिवस तिच्या प्रेग्नन्सीचा छान भरत चालला होता. कधीपासून मी बोलवते तर येत नव्हते. काय पाहिजे तुला? काय पाहिजे? हवंय? कसं खाणार आहेस? कसं खाणार आहेस तू? देऊ तुला? देऊ? कसं खाणार? यम्मी करून खाणार? झालं? फिनिश. चला जाऊन झोप आता. फिनिश झालं ना?
एकच होतं. का करा आता. हा आईस्क्रीम कशी खाते तू. आईस्क्रीम होया आईस्क्रीम होया. चला गुड नाईट. कसे खाल्लं चॉकलेट तू. चॉकलेट कसे खाल्लं तू. शो करते मम्माच्या तोंडावर. चला गा करा आता. गुड नाईट. चला गा करा. ओले बापरे. गुड नाईट. चला गुड नाईट. खुशियाँ ही खुशियाँ देखो चारों ओर फैली, क्योंकि मेरे घर नए मेहमान आ रहे हैं. सो इथे गंमत म्हणून 3 जूनला आम्ही असं छोटंसं पेनीचं डोहाळे जेवण, म्हणजे तिचे तिन्ही प्रेग्नन्सीमध्ये जे काही आयटम्स खाल्ले होते ते सगळे तिच्या पुढ्यात ठेवले होते आणि आम्ही तिचं डोहाळे जेवण केलं होतं. बट 3 तारखेपासूनच तिला थोडंसं लेबर पेन चालू झालं होतं, त्यामुळे ती काहीच खायला तयार नव्हती. जर तुम्ही डॉग लवर असाल किंवा तुमच्याकडे कधी ही सिच्युएशन आली असेल तर तुम्हाला माहीत असेल की एखादी फिमेल जेव्हा ती लेबरवर येते तेव्हा ती खाणं पिणं सगळं सोडून देते आणि पेनीचं सुद्धा तेच झालं होतं. त्यामुळे आम्हाला कन्फर्म होतं की पेनी आज उद्यामध्ये डिलिव्हरी होणार आणि या सगळ्या गोष्टी पेनीच्या खूप आवडीच्या होत्या. पेनीला बसणं उठणं थोडंसं अवघड झालं होतं, त्यामुळे आमची पण इच्छा होती की तिची डिलिव्हरी लवकर आणि सुखरूप होऊ दे आणि ती या बसण्या उठण्याच्या त्रासातून थोडी मुक्त होऊन तिच्या बाळांबरोबर सेफली मस्त राहू दे. आणि हे सगळं शक्य झालं स्वामींमुळे. ही जर्नी ही खूप छान गेली. टेन्शन जरी आले तरी त्यांना फेस करायचं बळ मात्र स्वामींनी आम्हाला दिलं आणि त्याचबरोबर पेनीला सुद्धा. आणि स्वामींच्याच आशीर्वादाने आज ती छान गोंडस पिल्लांची आई झालेली आहे. सो ही होती आमच्या पेनीच्या प्रेग्नन्सीची जर्नी. अगदी थोडक्यात तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे, पण त्यातून सुद्धा तुम्हाला नक्कीच काहीतरी शिकायला मिळालं असेल ही आशा करते. पेनीच्या या 4 महिन्याचे जे काही चेंजेस होते बॉडीमध्ये, बिहेवियरमध्ये, तिच्या मूड स्विंग्समध्ये, ते सगळे जितके मला शक्य होते तितके मी शूट करून ठेवले होते आणि तुम्हा सगळ्यांसोबत आज शेअर केलेले आहे. पेनीला कुठल्या फूडचे डोहाळे लागले हे सुद्धा लवकरच तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय.